नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे रव्याचा उपमा. तर चला तर मी बनवायला घेते. कढई तापायला ठेवली, गॅसची फ्लेम हाय ठेवली आहे. आता 1 वाटी रवा घातले. आता अर्धी वाटी रवा घातलाय, तर 1.5 वाटी रवा मी इथे घातले कढईमध्ये. आता चांगलं त्याला भाजते. जास्त लाल नाही करायचं, थोडा हलका भाजून घ्यायचा. हे बघा, रवा भाजून झालाय. 5 मिनटं लागली. 5 मिनिटाने रवा लगेच भाजून होतो. आता मी काढते रवा आणि ह्याच्यामध्येच फोडणी देते. आता फोडणी द्यायला घेते. सगळ्यात पहिले तेल घातले. तेल तापलं तर मी गॅस बारीक करते आणि आता घालते मोहरी 1 चमचा. मोहरी चांगली तडतडली. आता 1 चमचा जिरं घालते. जिरं मस्त तडतडलेत. आता कढीपत्ता घालते. हिरवी मिरची घातली. गॅस बारीकच राहिला पाहिजे. आता कांदा बारीक चिरलेला एक चांगलं ढवळत त्याला. आता गॅस फास्ट करायचं. कांदा लाल नाही व्हायला पाहिजे. मीडियम ठेवा. 1 चमचा उडदाची डाळ. ॲक्च्युली मी सफेद तीळ घालणं विसरले. जेव्हा आपण तेल घालतो ना, राई जिऱ्याच्या आधीच घालायचं असतं. मी आता घालते. जेव्हा तुम्ही उपमा बनवता तेव्हा आधीच घाला सगळ्यात पहिले. आता मी ते 4 बाउल पाणी घातलं आहे. आता यात मी 1.5 बाउल रवा घेतला होता ना, तर मी 4 बाउल पाणी घेतलं. कारण रवा सुकतो ना लगेच, म्हणून 4 पेले घेतले. आता मी घालते चवीनुसार मीठ. मी ती 2 चमचे साखर घालते. तुम्हाला जेवढा जरा गोडवा पाहिजे असेल तर उपमामध्ये तर तुम्ही घालू शकता. आता गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि चांगली उकळू दे. चांगली उकळी आली पाहिजे. आता उकळी आली चांगली पाण्याला. आता वाटाणा घालायचे, हिरवे वाटाणे. चांगलं बॉईल झालंय. आता गॅस बारीक करायचं. रवा घालायचं. थोडं थोडं करून घालायचं, एकदम नाहीतर गोळा होणार. रवा घालताना गॅसची फ्लेम स्लो असली पाहिजे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा रवा कसा लगेच सुका झाला. एक गॅस बारीक करून असं झाकून ठेवते थोड्या वेळासाठी. तर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. मी फक्त 2 मिनटं झाकून ठेवलं. 2 मिनटं झाकून ठेवलं तर बस. गॅस बंद करते. उपमा रेडी झाला तर मी सर्व करते. तर उपमा रेडी झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट करून सांगा ही कशी झाली आहे. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.